महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक ॲप लॉन्च केलेलं आहे। त्या ॲपचं नाव आहे महाविस्तार AI ॲप। हे शेतकऱ्यांसाठी खास महाराष्ट्र सरकारने लॉन्च केलेलं आहे। पण या ॲपचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे, याचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या कामाची माहिती, शेतकऱ्यांच्या कामाची माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही बघत आहात खेड्यातील मुलगा। तर बघा, महाराष्ट्र सरकारने एक ॲप लॉन्च केलेलं आहे। त्या ॲपचं नाव आहे महाविस्तार AI ॲप। तर हे जे महाराष्ट्र सरकारने म्हणजे आपल्या राज्य सरकारने म्हणा, हे जे ॲप लॉन्च केलेलं आहे ते शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे। खास शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे, शेतकऱ्यांना हे कसं यूज करायचं आहे, ठीक आहे। तर बघा, याचा जो फायदा आहे, सर्वात आधी आपल्याला हे ॲप कसं डाउनलोड करायचं ते बघा। तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर महाविस्तार AI असं सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ॲपला इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर या ॲपला ओपन करायचं आहे। ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल। याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे। तर नोंदणीमध्ये सर्वात आधी तुमचं नाव, त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर सत्यापित करा या बटनावर क्लिक करायचं आहे। जो मोबाईल नंबर तुम्ही टाकले त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येणार आहे। तो OTP एक बॉक्स ओपन होणार आहे, त्या बॉक्समध्ये टाकून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर बघा, त्याच्या खाली तुम्हाला एक पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड तयार करायचा आहे। डबल पासवर्ड तुम्हाला, एकच पासवर्ड तुम्हाला 2 डब्यामध्ये टाकायचा आहे, ठीक आहे। पासवर्ड टाकायचा आहे, त्याच्याखाली तोच पासवर्ड पुन्हा पासवर्डची तुम्हाला पुष्टी करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे आणि प्रस्तुत करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला आणि पासवर्ड जो बनवला तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला बघा असा पेज ओपन होणार आहे। तर पहिला आहे पीक सल्ला। पीक सल्ला, तर हे जे ॲप आहे जे राज्य सरकारने लॉन्च केलेलं आहे, हे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आहे। की तुम्हाला सांगतो बघा, की शेतकऱ्यांना शेती करायची कशी करायची, आता हे सरकार सांगणार आहे, म्हणजे हे ॲप सांगणार आहे। आतापर्यंत हे ॲप नव्हतं, तर शेतकरी जे आहे ते शेती करत नव्हते, त्यांना माहीत नव्हतं की शेती कशी करायची। आता हे ॲप लॉन्च झाल्यानंतर आत्ता शेतकरी समजतील का हां नाही, आपल्याला असं करायचं, अशा प्रकारे शेती करायची आहे। आजपर्यंत शेतकऱ्यांना माहितीच नव्हतं। बरं झालं हे ॲप राज्य सरकारने लॉन्च केलं, नाहीतर माहीतच नव्हतं की हे शेती कशी करायची। या ॲपमध्ये काय आहे, पीक सल्ला म्हणजे पिकाबद्दल माहिती, तुम्हाला शेती कशी करायची आहे, धान्याची, तुरीची, गहू, बाजरी, जे काही आहेत कडधान्य, त्यांची शेती कशा करायची आहेत हे तुम्हाला याची माहिती या ॲपमध्ये मिळते। तुम्हाला दुकानं, कोणत्या दुकानातून माल घ्यायचा आहे ते पण याच्यामध्ये आहे, ठीक आहे। जी काही माहिती आहे या ॲपमध्ये आहे। पण या ॲपचं महत्त्व म्हणजे काय, महत्त्वाचं जे पॉईंट आहे तो आहे शेतकऱ्यांना शेती कशा प्रकारे करायची। तर आतापर्यंत शेतकऱ्यांना माहितीच नव्हतं की शेती कशा प्रकारे करायची आहे। आता हे ॲप सांगणार की एवढं पाणी लागणार आहे, एवढ्या दिवसानंतर आपल्याला धान कटाई करायची आहे, एवढ्या दिवसामध्ये आपल्याला ते धान रोवायचं आहे। आता हे ॲप सांगणार, ठीक आहे, कोणतं धान्य आपल्याला शेतामध्ये टाकायचं आहे। आता हे ॲप सांगणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना काहीच माहिती नाही। आजपर्यंत शेतकरी जे घरी बसूनच राहत होते, शेती करतच नव्हते। आता हे ॲप लॉन्च झाल्यानंतर आता हे जे आहे शेतकरी जे आहे शेती करणार आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे एक शेतकऱ्यांना हा खरंच ॲप समजणार आहे का, आणि मोबाईल खरंच शेतकरी हाताळतात का। माझ्या बाबांना तर शेतकरी आहेत, माझे बाबा शेतामध्ये जातात, माझ्या बाबांना मोबाईलच नाही समजत नाही, हे ॲप मोबाईलच समजत नाही, तर हे ॲपचं काही महत्त्वच नाही आहे। मी तर कंपनीमध्ये जातो काम करायला, मी तर शेतीमध्ये नाही जात, फक्त माझे बाबा शेती करतात। माझ्या बाबाला माहीतच नाही आजपर्यंत की शेती कशी करायची। आता एवढे वर्ष झाले, आज माझे बाबा 60 वर्षाच्या 65 वर्षाच्या वरच आहेत। एवढे वर्ष झाले माझे बाबा शेती करून राहिले। आमच्याकडे 3 ते 4 एकर शेती आहे। तर आतापर्यंत माहितीच नव्हतं बाबाला। बरं झालं आता हा ॲप लॉन्च झाला, मी ते उघडी सांगितलं की नाही बाबा, आपल्याला अशी शेती करायची नाही, अशा प्रकारे करायची आहे, आता आपण शेती करूया। अरे बाबा, तसं काहीच नाही। कोणाच्या वावरामध्ये पाणी राहते, विहीर राहते, कोणाच्या नाही राहत। कोणाची जमीन कोरडवावर होते, पाण्याचे
वरच्या पाण्याच्या भरोश्यावर राहतात सगळेजण, सगळे शेतकरी. सगळ्यांच्या वावरा शेतामध्ये विहीर नाही राहत आणि सगळ्याच्याच शेताजवळून काही कालवा म्हणजे हे जे नहर आहे ते जात नाही. ठीक आहे. आमच्या वावरामधून काही आमच्या शेतामध्ये काही विहीर नाही, काही कालवा नाही गेला. आम्हाला आमच्या जर वरच्या जे पाणी येते आभाळातून त्याच पाण्याच्या भरोश्यावर राहावं लागते. आता हे ॲप सांगणार आम्हाला की आम्हाला शेती कशी करायची. तर हे जे ॲप आहे सरकारने लॉन्च केलेलं आहे ते शेतकऱ्यांना शेती कशी करायची हे ॲपमध्ये चांगलं आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांनी शेती केलीच नाही आहे. तर या ॲपमध्ये फक्त एवढंच आहे बघा, तुम्ही साईडला स्क्रीनवरती बघू शकता काय आहे याच्यामध्ये. बघा या पीक सल्ल्यावरती समजा तुम्ही क्लिक केलं तर इथे आपण एक भाताची शेती निवडू. ठीक आहे. याच्यामध्ये भाताची शेती म्हणजे धान्याची शेती. तर याच्यामध्ये अधिक पाय याच्यामध्ये असं दिलं आहे की रोपवाटिका दर चौरस मीटर क्षेत्रासाठी 3 किलो शेणखत, 10 ग्रॅम युरिया, 30 किलोग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीत टाकून मिसळवावे. म्हणजे आजपर्यंत शेतकऱ्यांना माहितीच नव्हतं की युरिया किती टाकायचा, खत किती टाकायचा, कसं मारायचं, किती आजपर्यंत शेतकऱ्यांना माहीत नव्हतं. आता हे ॲप सांगणार आहे. ठीक आहे. हे जे ॲप लॉन्च केलं आहे राज्य सरकारने, या ॲपद्वारे जी शेती कोणीच करत नाही. मी आताही सांगतो, शेतकरी आपल्या मतानेच करतील कारण त्यांना अनुभव आहे. लहानपणीपासून त्यांना अनुभव आहे शेती कसं करायचं. त्यांच्या बाबापासून त्यांच्या आज्यापासून त्यांनी शिकलं की हे शेती कसं. आता हे ॲप सांगणार का आपल्याला की शेती कशी करायची आहे. त्यांच्या बाबापासून त्याच्या आज्यापासून त्यांनी हे शेती शिकली आहे. आजपर्यंत शेती केली आहे. माझ्या बाबांनी माझ्या आज्यापासून त्यांच्या बाबापासून शेती शिकलेली आहे. आता मी पण थोडी शिकत आहे. मी वावरात शेतामध्ये जाईनच नाही तर मी शेती शिकणारच कसं. आपण ज्या फील्डमध्ये उतरूच नाही तर ते काम आपण शिकूच कसं. आता हे जे ॲप्स आहे आपल्याला सांगणार आहे की शेती अशा प्रकारे करा, अशा प्रकारे नको करा, आता अशा प्रकारे करा. बरं झालं हे ॲप राज्य सरकारने लॉन्च केलं. ज्या शेतकऱ्यांना समजते त्या शेतकऱ्यांसाठी ठीक आहे, पण ज्या शेतकऱ्यांना मोबाईलच समजत नाही, बिचारे कीपॅडचा मोबाईल वापरतात, कोणी तर वापरतच नाही. तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे की हे जे राज्य सरकार बिना कामाचा खर्च करत आहे, हे ॲप लॉन्च केलं. या ॲपवरती काही खर्च तर झाला असेल, 1 कोटी म्हणा, 50 लाखच म्हणा, 10 लाखच म्हणा, काही ना काहीचा खर्च झालाच असेल या ॲपसाठी. ठीक आहे. तर मंडळी यासाठी राज्य सरकारने हे ॲप लॉन्च केलं की शेतकऱ्यांना शेती कशा प्रकारे करायची आता हे ॲप सांगणार आहे. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहितीवर भेटूया आपण उद्याला. नमस्कार.